पुणे शहरात गेल्या 2 तासांपासून मुसळधार पाऊस पडतो आणि पडलेल्या पावसामुळे आपण पाहतोय की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असणाऱ्या ससून हॉस्पिटलच्या रस्त्यावरती सकल भागामध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या पाण्यामध्ये एक PMP बस जी आहे ती सुद्धा अडकून पडलेली पाहायला मिळते। गेल्या 2 तासांपासून शहरामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो पडला, त्यामुळे अनेक सकल भागांमध्ये पाणी जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती साचलं। आपण पाहतोय की नागरिक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणून पाण्यामधून वाट काढताना पाहायला मिळतात। मात्र अडकून पडलेल्या बसमुळे आपण पाहतोय की वाहतूक कोंडी जी आहे ती सुद्धा या मार्गावरती झालेली आहे। मात्र हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूचा परिसर जो आहे ससून हॉस्पिटलकडून ते थेट पुढे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आपण पाहतोय की या सकल भागांमध्ये हे पाणी जे आहे ते साचलेलं आहे। गेल्या 2 तासांपासून मुसळधार पाऊस जो आहे तो पुणे शहरामध्ये पडला, त्यामुळे काहीसा तारंबळ जी आहे ती सुद्धा पुणेकरांची उडालेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि आपण पाहतो की याच पाण्यामध्ये एक PMP बस जी आहे ती सुद्धा अडकून पडलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथून पाण्यामधूनच पुणेकर जे आहे ते वाट काढताना पाहायला मिळतात। हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जो आहे तो पुणे शहरासह घाटमाथ्यावरती दिलेला होता आणि त्यानुसारच आज खरं तर दुपारपासून पुणे शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली। मात्र गेल्या 2 तासांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं पाहायला मिळते। उद्या पंतप्रधानांचा पुणे दौरा पाहायला मिळतोय आणि या दौऱ्यामध्येच खरं तर पाऊस जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पडल्यामुळे आपण पाहतोय की पुणेकरांची चांगली तारांबळ जी आहे ती उडालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।